मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र चंद्रकांत वाघ, जय बजरंगबली तीर्थयात्रा कंपनी टूर अँड ट्रॅव्हल्स. आज आम्ही आलो आहे पॅनगॉन लेकमध्ये. आज तारीख आहे 12 ऑगस्ट 2025. आमच्या टूरचा आजचा 8वा दिवस आणि आज आम्ही सकाळी निघालो होतो शक्ती गावामधनं तिथून निघाल्यानंतर पॅनगॉन लेकला पोहोचलो. पॅनगॉन लेक ज्या गोष्टीची आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो, जिथं ज्या जागेला पोचायचे, ती जागा म्हणजे ती पॅनगॉन लेकला आम्ही पोहोचलोय. अतिशय मन भारावून गेले. मला म्हणजे असं बोलायला पण असं म्हणजे अंगावरती शहारे आलेले तिथे आल्यानंतर, की म्हणजे कसं सांगायचं, इथलं निसर्ग सौंदर्य कसं सांगायचं. पूर्णपणे अतिशय सुंदर अतिशय अप्रतिम हा पॅनगॉंग लेक. एकदम त्याचं पाणी खूप स्वच्छ आणि निळं पाणी आणि एकदम क्लीन पाणी. आपलं म्हणजे या पाण्यामध्ये तोंड सुद्धा दिसेल असं आरशासारखं पाणी, एकदम पूर्णपणे नितळ पाणी, एकदम खूप खूप सुंदर पाणी एकदम. आणि चारी बाजूनी डोंगर, त्या डोंगराच्या मध्ये हे लेक आहे. आणि हे म्हणजे भारतासाठी स्वर्ग आहे. आपल्या भारताचं हे स्वर्ग आहे. हे 30 ते 35 किलोमीटरचं हे पूर्णपणे भारतामध्ये आहे. त्याच्यानंतर 90 किलोमीटर चायनामध्ये आहे ते. पण आपलं जे हे पॅनगॉन लेक आपल्या भारतामध्ये आहे, तर ह्या स्वर्ग आहे. या स्वर्गासाठी आम्ही खास आलो आहे महाराष्ट्रामध्ये, पिंपळवटीमधनं, आमच्या गावामधनं. आणि इथे आल्यानंतर खूप 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 बरं वाटतं, एकदम खूप आनंद होतो एकदम. आणि इथे बघा बर्फाचे इथे पुढे थोडंसं जरा पण आहेत. आणि जेव्हा बर्फ होतो तेव्हा बर्फाचे ग्लेशियर खाली येतात एकदम खूप. आज पण आहे ना पावसाचं वातावरण आहे आणि खूप चांगलं वातावरण आहे. खूप एन्जॉय असं वातावरण, निसर्ग सौंदर्याने नटलेलं वातावरण आहे एकदम. मित्रांनो तुम्ही पण या, नक्की भेट द्या पॅनगॉन लेकला. आणि जर आपली टूर करायची असेल तर मला संपर्क करा. आम्ही सर्वजण आमच्या पिंपळवंडी गावामध्ये आलेले आहेत. आमचे बंधू संजय वाघ, अमोल वाघसाहेब, गणेश वाघसाहेब, त्याच्यानंतर मग निवृत्ती वाघसाहेब, सर्व आम्ही आलो गावाकडून आमच्या. आणि पॅनगॉन लेकला भेट दिली. आता पॅनगॉन लेक भेट झाल्यानंतर परत लेकला जाणार. तिथून नंतर मग 17 तारखेला आमची ट्रेन आहे. तर असा प्रवास आजचा 8व्या दिवसाचा प्रवास एकदम खूप मस्तपैकी झाला. आणि तर तुम्ही पण या मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की की जय.